नमस्कार. मी समीक्षा खुशाल कांबळे, सायकोलॉजिस्ट आणि समुपदेशक. आज वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे म्हणजेच जागतिक स्वमग्नता दिन. तर त्याबद्दल आज मी त्याची अवेअरनेस होण्यासाठी हा व्हिडिओ करत आहेत. तर बरेच पेशंट्सही मला जॉईन आहेत माझ्या पेजवर. तर याने बऱ्याच लोकांना मदत नक्कीच होईल अशी मी आशा करते. तर जागतिक अहवालानुसार दर 58 मुलांमध्ये एक मुलगा हा स्वमग्न असतोच. स्वमग्न म्हणजे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असे या आजाराला म्हणतात. तर हा एक मानसिक आजारांमध्ये मोडणारा एक डिसऑर्डर आहे. तर यामध्ये मुख्यतः लहान मुलांना हा आजार होत असतो. तर त्यात भावनिक आणि बिहेवियरल म्हणजे सामाजिकदृष्ट्या त्यांना अडचणी येत असतात. त्यामध्ये त्यांचा विकास हा फारच अतिशय कमी गतीने असा होत असतो, ज्याला इतरत्र लोकांमध्ये जास्त त्याच्याबद्दल अवेअरनेस नसल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे म्हणू तर हे मूल पागल आहे किंवा वेडा आहे असं म्हणतात. पण तो एक मानसिक आणि अतिशय सिरियस असा एक आजार आहे व त्याबद्दल जितकी जास्तीत जास्त जनजागृती होईल तितकेच ते फार महत्त्वाचं आहे. कारण अनेक मुलं हे स्वमग्न असतात आणि त्यांच्या आया आणि त्यांचे घरचे आई वडील आणि घरच्या लोक यांनाच माहिती असतं की ते फेस करणं, अशा मुलांना हाताळणं हे किती अवघड काम आहे. पण तरीच त्या आयांची खरंच कमाल म्हणावी की त्या पूर्ण हिमतीने त्या मुलांना जगवण्यासाठी या जगात त्यांना जगता यावे यासाठी झटत असतात. तर हा आजार कसा ओळखावा आपल्या मुलामध्ये आहे तर हे मी पुढे सांगत आहे. तर ऑटिझम हा एक सिरियस डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे जो कम्युनिकेट अँड इंटरॅक्ट करण्यामध्ये म्हणजेच संवाद आणि सामाजिक वर्तन होण्यामध्ये फार अडचणी निर्माण करत असतो. तर जन्मानंतर साधारणतः 3 ते 5 महिन्यांनी याची लक्षणंही दिसू लागतात आपल्या बाळामध्ये. तर यात जी कॉमनली जे लक्षणे बघायला मिळतात ती जशी की रात्री सतत रडणे किंवा रात्रभर झोप न लागणे किंवा जेवण न करणे किंवा अन्न चावून न खाता येणे किंवा मुलांमध्ये न मिसळणे, सतत एकटंच राहणे किंवा त्यांची जी खेळणी आहेत किंवा ज्या वस्तू असतात त्या सतत एका रांगेमध्येच म्हणजे एका पर्टिक्युलर वेमध्येच ती रचलेली ते नेहमी रचत असतात त्यांना, तसंच ते राहायला हवं, नाहीतर ते चिडचिडे होतात. तसंच मूल हायपर ॲक्टिव्ह होणे किंवा त्याचा हट्टीपणा फार वाढत जाणे, तसंच त्याला भाषिक विकास खूपच त्याचा कमी होत जातो. तसंच शब्द, जसं की तो एकतर त्याला शब्दच बोलता येत नाहीत किंवा मग सिलेक्टेड शब्दच तो बोलू शकतो. तसंच सगळ्यात आईवडिलांना त्रासदायक वाटणारं लक्षण म्हणजे की आईवडिलांनाच ओळखू न शकणे, की मूल त्याचे आईवडील आहेत ही ओळखही ह्या ऑटिझममध्ये त्या मुलांना नसते. तसेच भावनिक विकासही त्यांचा झालेला नसतो. तसेच धोक्याकडे सतत दुर्लक्ष करत राहणे. धोका काय असतो हे इतर नॉर्मल मुलांप्रमाणे ऑटिझम असलेल्या मुलांना कळत नाही. तर उदाहरणार्थ समजा गॅसवर पाणी गरम असेल किंवा गरम पाणी असेल बादलीमध्ये आंघोळीचं, तर तो मूल जाऊन डायरेक्ट त्याच्यामध्ये हात टाकतो आणि त्याला चटका लागतो त्याच्यानंतर. पण परत दुसऱ्या वेळीही आपल्याला भाजेल, चटका लागेल की ते गरम आहे, तर याची त्याला समज नसते. तसंच धोक्यांचा त्याला काही समज नसते किंवा रस्त्यामध्ये खड्डा असेल तर तो मुलगा सरळ चालत जाईल आणि त्या खड्ड्यामध्ये साहजिकच पडेल, असे त्यांना धोक्याची जास्त अवेअरनेस नसतेच. तसंच अतिचंचलता, ही मुलं खूपच चंचल असतात. तसंच अधिक वेळ एकटेच खेळणे, ते मुलं एखाद्या खेळण्यासोबत एकटेच खेळत राहतात किंवा एका जागी सतत गोल गोल फिरत राहणे.
किंवा गोल फिरणाऱ्या पंख्याकडे सतत एकटक एकाच जागी पाहत राहणे ही या आजारामधली लक्षणं असतात. तसंच ही मुलं फार हट्टी होतात. एखादी गोष्ट हवी असेल तर मग ती पूर्ण झाल्याशिवाय ही मुलं शांतच होत नाहीत, फारच जास्त हट्टीपणा करतात. मग त्याच्यामुळे ते जर त्यांचं तुम्ही ऐकलं नाही तर मग ते खूप हायपर ॲक्टिव्ह ॲग्रेशन दाखवतात, वस्तू फेकून मारणे किंवा ॲग्रेसिव्ह बिहेवियर करतात. किंवा या मुलांमध्ये अजून एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे आवाज. तर या मुलांना आवाजाने हे अस्वस्थ होत असतात. जसं की एक फारच चांगला एक पिक्चर आला होता आपल्या बॉलिवूडमध्ये शाहरुख खानचा की माय नेम इज खान. तर त्याच्यामध्ये त्याला ऑटिझम झालेला पेशंट म्हणून माणूस म्हणून दाखवलं होतं आणि त्यामध्येही आवाज आला की तो फारच अस्वस्थ व्हायचा. तो खूपच ॲक्च्युली अवेअरनेससाठी खूप चांगला पिक्चर आहे. सगळ्यांनीच तो बघावा. कारण ऑटिझम असलेली व्यक्ती एका रेग्युलर आयुष्यामध्ये कशी जगते आणि त्यांना काय काय संकटांना सामोरे जावं लागतं, त्यांची भावनिक स्थिती काय असते आणि ते जी सामान्य लोकांना एखादी गोष्ट करणं जी इतकी क्षुल्लक वाटत असेल, पण एका मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तीला जो झगडतो आहे जगण्यासाठी आणि तेच नॉर्मल लोकांच्या सोबत जगत असताना ती क्षुल्लक गोष्टच त्याला किती मोठी वाटू शकते. तर हे आपल्याला त्यातून एकदम डिट्टो कळते. शाहरुख खानने खरंच खूपच अभ्यास केलेला आहे त्यामध्ये एका ऑटिझम व्यक्तीचा. तर तसेच हे यामध्ये एक लक्षण असे दिसते की ही मुलं अचानक खूप शांतही असतात. हे अतिशय असं विरोधी लक्षणही असू शकतं यामध्ये की खूपच शांत बसतात, की त्यांना असं दुसऱ्यांमध्ये इंटरॅक्ट करण्यामध्ये काहीच रस नसतो, ज्याला आपण इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी म्हणू शकतो. ही खूपच आंतरिक झालेली असतात. एकटेच बसणार, एकटेच बघणार, दिवसभर शांतच त्यांना हवं असतं. हेही एक त्यामधलं लक्षण आहे. तर ही झाली सगळी लक्षणं. तर यामध्ये पुढे मग असं जर आपल्याला दिसून आलं की आता ही लक्षणं आहेत, तर त्यासाठी आपण काय उपाय करायला पाहिजेत. तर यामध्ये सायंटिफिक थेरपीनेही अनेक सुधारणा होऊ शकते. जर तुम्ही लहान वयामध्येच जसं की 4 महिन्यांपासून 0 ते 4 महिन्यांच्या बाळामध्येच तुम्ही ही लक्षणं पाहू शकतात आणि त्यानंतरच जर लगेच तुम्ही ट्रीटमेंट सुरू केली, थेरपी सुरू केली, तर तुम्ही या आजाराला बऱ्याच अंशी तुम्ही यामध्ये त्याला प्रोग्रेस करू शकतात. तर अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आणि नॅशनल रिसर्च काउन्सिलच्या म्हणण्यानुसार बिहेवियर आणि कम्युनिकेशन थेरपीने पीडितांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊ शकते. तर याच्यामध्ये मेन लक्षण जे आहे बिहेवियर आणि कम्युनिकेशन. तर यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित मुलांना थेरपी दिली, मनोरोग तज्ज्ञांकडे जाऊन, थेरपिस्टकडे जाऊन जर तुम्ही थेरपी दिली, तर यामध्ये बराच फरक तुम्ही बघू शकतात. तर यामध्ये ABA थेरपी, जी की अप्लाइड बिहेवियर ॲनालिसिस, या थेरपीमध्ये अशा मुलांचे वर्तन आणि त्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्याशी संबंधित प्रत्येक स्टेपबाबत शिकविले जाते. तर यामध्ये मुलांसोबत पालकांनाही पूर्ण ट्रेनिंग दिले जाते की तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं हँडल करायचं आहे, मुलांना कशी ट्रेनिंग द्यायची आहे, घरी गेल्यानंतरही त्यांना तुम्हाला कशा प्रकारे त्यांच्यासोबत वागायचं आहे. तसंच अर्ली इंटेन्सिव्ह बिहेवियरल इंटरव्हेन्शन EIBI सामान्यतः 5 वर्षांखालील पीडित मुलांसाठी ही थेरपी वापरली जाते. यात उच्च स्तराच्या टीचिंग अप्रोचने राग आणि स्वतःला जखमी करण्यासारखे वर्तन दूर केले जाते. तसंच यामध्ये हा आजार जेव्हा फार सिव्हिअर होतो, जेव्हा तो कुठलीही ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे किंवा उशीर झाल्यामुळे समजण्यासाठी, ट्रीटमेंट घेण्यासाठी, तर मुलांमध्ये ॲग्रेशन हे फार वाढलेले असते आणि मग तेच ह्या थेरपीद्वारे तुम्ही तो राग कमी करण्याचं शिकवू शकता मुलाला आणि त्याचा राग कमी होतो. तसंच अर्ली स्टार्ट डेन्व्हर मॉडेल ESDM या मॉडेलच्या सहाय्याने 12 ते 48 महिन्यांच्या मुलांमध्ये सामाजिक, भाषेसंबंधी आणि मेंदू व शरीरादरम्यान समन्वय साधण्यासंबंधीच्या क्रिया शिकविल्या जातात. तर ही प्रक्रिया
फारच स्टेप बाय स्टेप आणि हळू अशी म्हणू शकतो आपण, की असं नाही होणार की इंजेक्शन घेतलं, गोळी घेतली इतर शारीरिक आजारांप्रमाणे की लगेच पेशंट बरा झाला. तर ही फार पेशन्सने, शांतीने घेण्याची थेरपी असते. मानसिक आजार हा एका दिवसात बरा होणारा आजार नसतो. तर यामध्ये फारच तुम्हाला पेशन्स ठेवून प्रत्येक स्टेप बाय स्टेप जाण्याची गरज असते. आणि आज गोळी दिली आणि पेशंट लगेच बरा झाला तर हे होणं शक्य नसतं. आणि अशी अपेक्षा करणं ही फार चुकीचं आहे. कारण मानसिक आजार हा इतर शारीरिक आजारांप्रमाणे की काही कालावधीमध्येच की 100% गॅरंटी देऊन की 4 दिवस 5 दिवस झाले की आता पेशंट बराच होईल, तर असे नसते. आणि मेन म्हणजे ऑटिझम या डिसऑर्डरमध्ये जी मुलाची आई आहे तर ती सगळ्यात मोठी आपण थेरपिस्ट म्हणू शकतो. कारण आई हाच बाळाचा पहिला गुरु असतो असं आपण म्हणतो. आणि खरोखरच जेव्हा मी या ऑटिझम पेशंट्सच्या पॅरेंट्सला बघते, त्यांच्या आयांना बघते की त्या किती मनापासनं म्हणजे पूर्ण प्रयत्न करण्यासाठी तयार असतात की त्यांच्या मुलाला मी काहीही करेल याला बरं करण्यासाठी. तर जी आपण स्त्री शक्ती म्हणतो ती ॲक्च्युली या जे मानसिक आजार झालेल्या मुलांच्या आया आहेत, तुम्ही त्यांच्याकडे एकदा बघा, त्यांच्याशी बोला, तुम्हाला खरंच ती स्त्री शक्ती जाणवेल. तर मी हेच म्हणेल की ज्यांच्या मुलांना हा आजार आहे तर त्यांनी खचून जाऊ नये. आणि खरं ही तुमची वेळ आहे गुरुवर्य होण्याची. तर या मुलांना तुम्ही स्वतः ट्रेनिंग देणं सुरू करा. कारण यांना भावनिक ऑटिझममध्ये भावनिक आणि बिहेवियरल म्हणजे वागणुकीच्या ट्रेनिंगची गरज असते. त्या क्षमता त्यांच्यामध्ये खूपच कमी असतात. पण त्या ट्रेनिंग दिल्यानंतर, थेरपी दिल्यानंतर आपण त्यांना त्या शिकवू शकतो. म्हणजे ही अशी अशक्यप्राय गोष्ट नाही आहे. जर तुम्ही त्यांना योग्य शिकवण दिली तर अनेक असे थेरपिस्ट असतात, थेरपी सेंटर्स असतात. जर तुम्ही तिथे त्यांना घेऊन गेलात तर ते तुम्हाला, तिथले जे थेरपिस्ट असतील तर ते तुम्हाला त्याबद्दल समुपदेशन करतील. आणि त्यांनी सांगितलेल्या सगळ्या इन्स्ट्रक्शन तुम्ही व्यवस्थित फॉलो करा. आणि घरी येऊन मुलाला देखील तेच शिकवण द्या. समजा लहान बाळ असेल तर अंघोळीला जाताना त्याला सांगा हे पाणी आहे, तर तो तुमच्याकडे मुळीच लक्ष देणार नाही. आणि ही अपेक्षा तर तुम्ही सुरुवातीला मुलाकडे ठेवूच नका की तो तुमचं लगेच इतर मुलांप्रमाणे सांगितलं किंवा रागवलं किंवा मारलं तर लगेच तो ऐकेल आणि करायला लागेल, तुम्ही जे सांगताय ते ऐकेल. तर ही अपेक्षाच ठेवू नका की तो ऐकेल. तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या प्रयत्नाकडे लक्ष ठेवायचे की मला प्रयत्न करायचा आहे. त्या मुलाकडून तुम्ही अपेक्षा नका ठेवू. फक्त तुमचे प्रयत्न तुम्ही जितके 100% देऊ शकता, तुमची जितकी क्षमता आहे तितकी पूर्ण मनापासून द्या. आणि आया हे करतातच. तर पाण्याचा छपछप आवाज करा बादलीमध्ये आणि त्याला सांगा की पाणी 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 असा आवाज करत राहा. तर अनेक प्रयत्नानंतर ते मूल नक्की त्याच्याकडे बघेल आणि मग त्याला हळूहळू जाणीव होईल की ते पाणी आहे. तर ही पण एक ऑटिझममध्ये फार मोठी अचीवमेंट असते. मुलाने नुसते तुमच्याकडे पाहिलं जरी, तीही फार मोठी अचीवमेंट आहे. इतर मुलांप्रमाणे जरी त्यांच्या नजरेमध्ये ही फारच क्षुल्लक गोष्ट असली की अरे मुलाने आईकडे पाहिलं मग काय इतकं मोठं, पण ऑटिझम मुलं ज्यांची आहेत तर तेच ही गोष्ट समजू शकतात. आणि अनेक पॅरेंट्स असेही आहेत की जे समजा थेरपिस्टकडे आले, काउन्सिलरकडे आले तर त्यांची अपेक्षा असते की आजच्या आज लगेच आजचं सेशन झालं, थेरपी झाली तर माझ्या मुलाने पूर्ण नॉर्मल मुलांसारखं माझ्याकडे बघितलंच पाहिजे आणि सगळ्या गोष्टी एकदम शिकल्याच पाहिजे. तर हे असं होत नसतं. इट इज अ लॉंग टाईम प्रोसेस. तर जसं हे एक उदाहरण झालं पाण्याचं की तुम्हाला असं शिकवायचं आहे, तर अशाच स्टेप बाय स्टेप इतरही गोष्टी तुम्हाला शिकवायच्या आहेत. की आई जशी बाळाला घेऊन बसते तर त्याला तुम्हाला दाखवायचं आहे की हे नाक, डोळे, ओठ, गाल, तर असं त्याचा हात पकडून तुम्हाला प्रत्येक अवयवाकडे नेऊन त्याला शिकवायचं आहे. आणि हे त्याला त्याच्या चेहऱ्यावरही करून दाखवायचं आहे, स्वतःच्या चेहऱ्यावरही तुम्हाला करायचं आहे. तर याच्याने त्याला एक टच थेरपी होते आणि त्याला अवयवांची हळूहळू माहिती व्हायला लागते. तर अशा प्रकारे आणि त्याला जे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे दिवसभर की त्याला काय आवडतंय, दिवसभरात तो सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट दाखवतोय, त्याच्या आवडीचं खेळणं कोणतं आहे, तर हे तुम्हाला नीट बघायचं आहे, नोंद करून ठेवायची आहे. आणि मग त्या मुलाशी तुम्ही
तुमच्या मुलाशी तुम्ही त्याच खेळण्यासोबत खेळू शकता. त्याला जो खेळ आवडतो, त्याचा ज्याच्यात इंटरेस्ट आहे, तर हळूहळू त्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा आणि तसं तुम्ही खेळू शकता. तसंच तुम्ही थेरपिस्ट आणि सायकोथेरपिस्टकडे त्याला नेऊन त्याची वेळोवेळी ट्रीटमेंट घेऊ शकता, थेरपी घेऊ शकता आणि त्यांच्या सल्ल्याने तुम्ही घरी त्याची ट्रीटमेंट करू शकता. तर ऑटिझम हा पूर्णपणे बरा होणारा आजार नाही आहे, पण ट्रीटमेंट घेऊन अनेक रुग्ण आहेत जे नॉर्मल आयुष्य जगत आहेत आणि ते सक्षमपणे त्यांचे कामं करू शकत आहेत. तर माझ्या एक्सपिरियन्सने मी हेच म्हणेल की मुलाकडून तुम्ही अपेक्षा खूप एकदम अशक्य अशा अपेक्षा ठेवू नका. त्याने तुमच्याकडे फक्त पाहिलं जरी, आई म्हणून तुमच्याकडे पाहिलं जरी, तरी ही पण एक खूप मोठी अचीवमेंट आहे असे समजा. तर मी हेच म्हणेन की मानसिक आरोग्याकडे लक्ष ठेवणं आणि त्याबद्दल अवेअर असणं ही फार मोठी गरज आहे. आणि मानसिक रुग्ण ही एक नॉर्मलच गोष्ट आहे. जशी शारीरिक आजार होतात तसंच मानसिक आजारही होतो. तर याच्यामध्ये काही नावं ठेवण्याची किंवा अशी दुर्लक्ष करण्याची किंवा लाज वाटण्याची तर अशी कुठलीही गरज नाही आहे. आणि जितकं जास्तीत जास्त तुम्ही त्याच्याबद्दल अवेअर राहाल तितकेच तुम्ही अगदी आनंदी आयुष्य जगू शकाल. आणि परत आज सगळ्यांना आणि त्या धैर्यवान आयांना जागतिक ऑटिझम जागृती दिनाच्या वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.